नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अद्वैत आणि कलाने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासोबतच अद्वैतने कलाला कोणत्या गोष्टी या लग्नामध्ये तिला पाहिजे, तिची हौस-मौज पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे अद्वैत कलासाठी जे काही करता येईल ते सगळं स्वतः मनापासून करणार आहे. कारण खरेंची परिस्थिती पाहता जर खरेला काही घ्यायचं असेल तर अवघड होईल. तिच्या मनातल्या इच्छा तिला दाबून ठेवाव्या लागतील असं अद्वैतला वाटत असतं. त्यामुळे अद्वैतने हा निर्णय घेतलेला असतो. तर इकडे आता दोघांच्याही घरी लग्नाच्या आधीचे जे विधी आहेत ते सुरू झालेले आहेत. रोहिणीने एक कांड केलेला आहे. अद्वैतचा मोबाईल काढून घेतलाय आणि त्याला सांगितलेलं आहे की आता लग्न होईपर्यंत तुम्ही दोघांनी बोलायचं नाही, भेटायचं नाही. खरं तर रोहिणीचं हे कारस्थान याच्यासाठी असतं की कलाने त्या दोघांना पाहिलेलं असतं वकिलांसोबत आणि कलाने अद्वैतला काही सांगू नये, आपल्याबद्दल काही कळू नये यासाठी रोहिणीनं हा कांड केलेला असतो. परंतु हे सगळं रोहिणीचा प्लॅन तर उद्ध्वस्त होणारच आहे. कला आणि अद्वैत हे दोघंही एकमेकांना भेटणार आहेत आणि ती गोष्ट तर समोर येणारच आहे. परंतु इकडे अद्वैत आणि कला दोघंही आता एकत्र शॉपिंगला सुद्धा जाणार आहेत आणि दोघंही खूप खुश आहेत. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इकडे चांदेकरांच्या घरी सुद्धा आता लग्नाच्या आधीचे विधी सुरू झालेले आहेत. खरेंच्या घरी सुरू झालेले आहेत. अद्वैत आणि कला दोघंही छान तयार झालेले आहेत. आणि मग इकडे अद्वैतने आता एक काम केलेलं असतं. कारण कलाच्या घरी चुडा भरण्याचा कार्यक्रम असतो आणि चुडा भरण्याच्या कार्यक्रमासाठी इकडे बोलवणं पाठवलेलं असतं. मग चुडा भरण्यासाठी सगळेजण चांदेकरांच्या घरचे पण आलेले असतात आणि नेमकं बांगड्या भरणारी जी चुडा भरणारी बाई आहे ती बनून अद्वैत तिथं आलेला असतो. आणि तेव्हा मात्र अद्वैत साडी नेसून आलेला आहे. मग कला विचारते की अहो तुमच्या आवाजाला काय झालं. तेव्हा तो सांगतो की कसं गाण्याचे कार्यक्रम असतात ना, त्याच्यामध्ये तो आवाज बसलेला आहे असं अद्वैत कलाला सांगतो. मग अद्वैत स्वतःहून कलाच्या हातामध्ये बांगड्या भरत आहे, चुडा भरत आहे आणि कला मात्र त्याच्याकडे पाहत असते. पण अद्वैतच्या बोलण्यातून एक गोष्ट येते ती म्हणजे खरे असं अद्वैत जेव्हा बोलतो तेव्हा मात्र इकडे अद्वैतच्या या बोलण्यामुळं कलाला समजतं की हा तर चांदेकर आहे. मग अद्वैत आणि कला एकत्र आत जातात. इकडे कलाने सगळे विधी उरकलेले असतात आणि मग ती अद्वैतला घेऊन आत जाते आणि दोघंही बोलत असतात. दोघंही यासाठी एकत्र आलेले असतात. कलाला काही करून अद्वैतला एक गोष्ट सांगायची आहे. तर अद्वैतला त्याच्या मनातलं प्रेम कलासमोर मांडायचं आहे. तेव्हा ते दोघंही एकमेकांशी बोलत आहेत. खरं तर अद्वैत हा साडी नेसून कलाला भेटायला आलेला आहे. त्याचवेळी रोहिणी सरोज सगळेजण आलेले आहेत. अद्वैत मात्र खूप खुश आहे कारण आज कलाशी बोलता येणार आहे, आपण कलासोबत आहोत या गोष्टीचा आनंद मात्र त्याला झालेला असतो. इकडे कला अद्वैतला म्हणते की चांदेकर खरंच फायनली तुम्हाला भेटायला आला ते खूप बरं वाटलेलं आहे, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे मला पण तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा मात्र कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांना काहीतरी सांगायचं आहे म्हणून बोलायला सुरुवात करतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की आपण काय करूया माहिती का, दोघं एकदम बोलूया. जेव्हा अद्वैत असं कलाला सांगतो तेव्हा दोघंही बोलतात. पण अद्वैत म्हणत असतो की मला तुला प्रपोज करायचं आहे. आणि इकडे अद्वैत जेव्हा असं म्हणतो तेव्हा कला मात्र त्याच वेळेस एक गोष्ट बोलत असते आणि ती म्हणजेच की मला एक गोष्ट सांगायची ती म्हणजे रोहिणी मॅम आणि राहुलबद्दल. अद्वैतला तर धक्का बसलेला आहे. आता नक्की काय झालं, खरेला नक्की काय सांगायचं आहे. आणि अद्वैतला खरं तर एवढा आनंद झालेला असतो पण त्या क्षणी तो शांत होतो. त्याला कळतच नाही आहे की अचानक खरे असं का बोलायला लागलेली आहे, अचानक काय झालं आहे आणि खरेला काय बोलायचं आहे म्हणून खरे अशी बोलते. अद्वैतला ती सांगू लागते की आज मी ना रोहिणी मॅडम आणि त्याचबरोबर राहुलला एकत्र बघितलेलं आहे, एका वकिलांसोबत बघितलेलं आहे. कारण त्या दोघांचं असं ठरलेलं होतं की अद्वैतच्या एकदा का सह्या झाल्या की मग सगळं मनाप्रमाणे होणार आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो काय. तेव्हा कला सांगू लागते की हो चांदेकर, मी त्यांचं बोलणं ऐकलेलं आहे. इकडे अद्वैत तर त्याच्या मनातली गोष्ट बोलत असतो की मला तुला प्रपोज करायचं आहे. आणि जेव्हा हे सगळं अद्वैतला कळतं तेव्हा त्याला मात्र धक्का बसतो. तो म्हणतो असं कसं, रोहिणी आत्या तर राहुलवर खूप चिडलेली असते, आपण तर पाहिलेलं आहे. त्याला म्हणते की हो ना, पण मी त्या दोघांना वकिलांसोबत पाहिलेलं आहे आणि ते दोघंही म्हणत होते की सगळ्यांच्या सह्या झालेल्या आहेत, एकदा का अद्वैतची सही झाली की मग हे सगळं आपलं होणार आहे. तेव्हा अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो काय. कला म्हणते की हे बघ चांदेकर, मी तुला एकच गोष्ट सांगते ती म्हणजे की काहीही झालं तरी त्यांनी दिलेल्या कोणत्याही पेपरवरती सह्या करू नकोस. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो अजिबात नाही करणार, बरं झालं तू मला सावध केलेलं आहे असं अद्वैत कलाला सांगत असतो. त्याच वेळेस
जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे अद्वैत कलाला म्हणत असतो की पण खरे ते जाऊ दे, त्या सगळ्या गोष्टी आपण विचार करत आहोत ते सगळं व्यवस्थित करूया, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा अद्वैतला कला विचारते काय झालं चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मला ना तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करायचा आहे. तेव्हा कला म्हणत असते म्हणजे. तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर हे कसं शक्य आहे, एकतर घरातल्यांनी आपले मोबाईल काढून घेतलेत आणि त्याचबरोबर आपण एकमेकांशी बोलूही शकत नाही आहे, आपल्या मागे काही ना काही प्रॉब्लेम असतात आणि मग आपण कसं हे सगळं मॅनेज करणार आहे, असं कला अद्वैतला विचारते. तेव्हा अद्वैत म्हणतो की आता ते सगळं बंद कर, कारण मी माझा मोबाईल रोहिणी आत्याकडे आहे तो काढून घेणार आहे. तेव्हा कला म्हणते की त्यामुळंच आत्ता मला कळलेलं आहे की मी तुला फोन लावते पण तुझा फोन का लागत नव्हता, त्या गोष्टीचं रिझन मला आत्ता कळलेलं आहे. म्हणजे तुझा मोबाईल हा तुझ्याकडे नाही आहे, म्हणजे मी तुला ही गोष्ट सांगू नये म्हणून रोहिणी मॅमनी तुझा मोबाईल काढून घेतलेला आहे. तेव्हा अद्वैतच्या सुद्धा लक्षात ही गोष्ट आलेली असते, म्हणजे रोहिणीने जाणून बुजून हे सगळं केलेलं आहे हे आता कला आणि अद्वैत या दोघांनाही कळलेलं आहे. तेव्हा दोघांनाही धक्का बसलेला असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, आता मी घरात आईला सांगणार आहे की काही झालं तरी मी आणि खरे आम्ही दोघंजण एकत्र शॉपिंगला जाणार आहोत आणि आम्ही दोघंजण एकत्र शॉपिंग करणार आहोत, हे मी स्पष्टपणे सांगणार आहे, असं मात्र इकडे अद्वैत कलाला सांगतो. म्हणजे अद्वैतचं ठरलेलं आहे की काही झालं तरी खरेसाठी जे काही हवं आहे ते आपण घ्यायचं आहे. तेव्हा कला म्हणत असते की चालेल चांदेकर, कारण त्यानिमित्ताने काही गोष्टी आपल्याला क्लिअर होतील आणि त्या म्हणजे रोहिणी मॅडम आणि त्याचबरोबर राहुल यांचं जर काही कारस्थान चाललेलं असेल तर तेही आपल्या लक्षात येईल, असं अद्वैत आणि कलाने ठरवलेलं असतं आणि त्यामुळंच त्या दोघांनीही आता एकत्र यायचं आहे असं ठरवलेलं असतं. मग दोघंही इकडे कला आता आईला सांगते की आई मला ना शॉपिंगसाठी जायचं आहे, म्हणजे लग्नाची साडी घ्यायची आणि चांदेकरने मला बोलवलेलं आहे. तेव्हा संगीता म्हणते अगं असं काय करतेस, आता ठरलंय ना, मग कशाला उगीच खरेदी करायची. तेव्हा इकडे कला सांगू लागते की नाही आई, चांदेकरने मला सांगितलं आणि मी जाणार आहे. तेव्हा संगीता म्हणत असते अगं पण लग्नाच्या आधी भेटायचं नसतं, तुला माहिती आहे ना. तेव्हा कला म्हणते अगं खरेदीसाठी चालतं आई, आणि आमचं काही पहिल्यांदा लग्न होतंय का, याच्या आधी आमचं लग्न झालेलंच आहे ना, मग कशासाठी हे सगळं. तेव्हा काजल चिडवत असते आणि काजल मग शेवटी म्हणते की अगं आई जाऊ दे ना, दाजींना पण ताईडीची खूप आठवण येते ना, तर जाऊ दे त्या दोघांना एकत्र शॉपिंगला करू दे ना, एकत्र शॉपिंग काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं मात्र काजल सांगत आहे. तेव्हा कला म्हणते की चालेल. मग अद्वैतने कलासाठी खूप छान असं प्लॅन केलेलं असतं, दोघंही खूप आनंदात असतात. कशा पद्धतीने पुढे काय करायचं आहे, कशा पद्धतीने सर्व गोष्टी करायच्या आहेत हे दोघांनीही ठरवलेलं आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कला आणि अद्वैत दोघंही मनापासून या सगळ्या गोष्टी करत आहेत आणि त्यावेळेस मात्र इकडे काजलने पण आता आईची समजूत घातल्यामुळं संगीतासुद्धा या गोष्टीसाठी तयार झालेली असते. संगीता म्हणत असते की चालेल, काहीच हरकत नाही आहे, तुम्ही जा. आणि मग ती कलाकडे बघून म्हणत असते की बरोबर आहे, चांदोबाला तुझी आठवण येत असणार आहे ना, म्हणूनच चांदोबाने तुला बोलवलंय ना, असं संगीता चिडवत असते. तेव्हा मात्र कला म्हणत असते की आई काय हे सगळं, तू मुद्दाम करतेस ना असं मला. तेव्हा संगीता म्हणते नाही ग, तसं काही नाही, असं म्हणत संगीता तिची समजूत घालते. मग कलाला विचारते आज कुठे जाणार आहात तुम्ही, आज नक्की काय घ्यायचा विचार आहे तुमचा. मग कला सांगत असते की आज मंगळसूत्र घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर लग्नाची साडी घ्यायची आहे आणि ती चांदेकरच्या पसंतीनं घ्यायची आहे, असंही कलाने सांगितलेलं असतं. तेव्हा इकडे काजल म्हणत असते की बरोबर आहे, चांदेकरच्याच पसंतीनं घेतली पाहिजे, कारण खरे घालणार आहे ना साडी, त्याचबरोबर असं ती सांगत असते. तेव्हा मात्र कला खुश झालेली असते, कलाच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच रंग आलेला असतो, म्हणजे ती लाल झालेली असते. अद्वैतचं नाव ऐकताच ती अशी लाजत असते. हे पाहून आता आई आणि काजल दोघीही तिला चिडवू लागतात. इकडे अद्वैतने ही छान तयारी केलेली आहे, कलाला सांगितलेलं आहे की चल, आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा मग कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांना फोन करतात आणि निघालेले असतात. कलासाठी अद्वैतने खूप सुंदर अशी साडी घ्यायचं ठरवलेलं असतं, कारण कलाचा रंग, कलाला काय आवडतं काही नाही या सगळ्या गोष्टी आता त्याला कळलेल्या असतात. मागच्या वेळेस जेव्हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता त्यावेळेस कलाला एक साडी आवडलेली होती, पण त्या साडीची किंमत खूप होती म्हणून कलाने घेतली नव्हती आणि साधी 400 रुपयांची साडी घेऊन तिने स्वतःच्या पसंतीने आणि त्याचबरोबर स्वतःच्या कमाईतून ती साडी घेतलेली होती. आता मात्र अद्वैत म्हणतो की खरेला कोणत्याच गोष्टीमध्ये कमी पडता कामा नये,
खरेला जे काय हवं आहे ते अगदी मी मनापासून घेणार आहे असं अद्वैतनं ठरवलेलं असतं. आणि मग इकडे रोहिणी आणि राहुल यांचा प्लॅन सुरूच असतो. त्यांच्या लोकांच्या डोक्यात सुरूच आहे की काहीही झालं तरीही या अद्वैतला आणि कलाला रस्त्यावर आणल्याशिवाय शांत राहायचं नाही आहे, हे चांदेकर उद्ध्वस्त करायचे आहे असं त्या दोघांनीही ठरवलेलं असतं. परंतु अद्वैतने त्यांची वाट लावायचं ठरवलेलं आहे, कारण अद्वैत आणि कला हुशारीने अगदी त्यांचा डाव उधळून लावत आहेत. इकडे राहुल म्हणत असतो की आता सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत, त्यामुळे आई काळजी करायची अजिबात गरज नाही असं राहुल तिला सांगत असतो. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते, पण राहुल यावेळेस आपल्याला हुशारी दाखवावी लागणार आहे. आता ते दोघंजण एकमेकांपासून वेगळे आहेत ना, तोपर्यंतच आपल्याला आपला प्लॅन करून घ्यायचा आहे, मगच या सगळ्यामध्ये मजा येणार आहे. म्हणजे एकीकडे इकडे या सर्व गोष्टी घडत असतात आणि एकीकडे कलाचा गृहप्रवेश होणार, तर दुसरीकडे याच घरातून कलाला धक्के मारत हकलले जाणार आहे असा त्यांचा प्लॅन असतो. इकडे अद्वैतने आता कलाने फोन करून सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर अद्वैतने ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने कला तयार होऊन अद्वैतसाठी छान अशी तयार होऊन त्या दुकानात यायला निघालेली असते. अद्वैतने ठरवलेलं असतं की तिला एका ठिकाणी पिकअप करायचं आणि दोघं मिळून जाणार असतात. अद्वैत खूप हुशार असतो आणि त्याचबरोबर तो खुशी असतो, कारण कलासाठी सुंदर असा फुलांचा बुके घेऊन तो जाताना जाणार असतो. त्याचबरोबर अद्वैतने कलासाठी स्वतः डिझाईन केलेलं मंगळसूत्र तयार करून घेतलेलं असतं आणि ते मंगळसूत्र तो कलाला आज दाखवणार असतो. त्याने स्वतः डिझाईन करून घेतलेलं असतं आणि त्याचबरोबर त्याने सांगितलेलंही असतं की आपण त्या पद्धतीचं मंगळसूत्र तुझ्यासाठी घेतलेलं आहे. आणि मग कलासुद्धा खुश झालेली असते. मग पहिल्यांदा ते दोघंही आता चांदेकर ज्वेलर्स म्हणजे त्यांचं जे ऑफिस आहे तिथे येतात आणि मग अद्वैतने ज्या पद्धतीने कलासाठी ते मंगळसूत्र तयार केलेलं आहे, ते मंगळसूत्राचं डिझाईन तयार झालेलं असतं आणि ते मंगळसूत्र तो घेऊन येतो आणि कलाला ते मंगळसूत्र तो दाखवतो. कला मात्र पाहतच राहते. कलाला खूप भारी वाटत असतं, अद्वैतने एवढं छान असं तिच्यासाठी काहीतरी घेतलेलं आहे आणि अद्वैतच्या पसंतीचं ते मंगळसूत्र आहे. याच्या आधीच्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि आत्ताच्या गोष्टी वेगळ्या आहेत, कारण याच्या आधी जेव्हा त्यांचं लग्न झालेलं होतं तेव्हा त्या दोघांचीही लग्नाला मनापासून तयारी नव्हती, पण आता दोघंही मनापासून तयार झालेले आहेत, म्हणूनच एवढी सगळी तयारी चाललेली असते. मग त्यानंतर अद्वैत तिला म्हणतो की चल तुझ्यासाठी सुंदर अशी साडी घ्यायची आहे असं म्हणत अद्वैत तिला साडीच्या दुकानात घेऊन येतो. तिथं आल्यानंतर कला म्हणत असते की चांदेकर, मला ना असं वाटतं की आपण साधीच साडी घेऊया, जास्त पैसे घालवायला नको. तेव्हा अद्वैत म्हणतो की ही साडी तुला माझ्याकडून आहे ना, त्यामुळं किंमत वगैरे पैसे काही बघायचं नाही, मी जी सांगेल ती साडी तुला आज घ्यावी लागणार आहे. तेव्हा कला म्हणत असते, पण चांदेकर. अद्वैत ऐकायलाच तयार नसतो आणि फायनली मागच्या वेळेस कलाला जी साडी आवडलेली होती ती साडी अद्वैतने कलासाठी चूज केलेली असते आणि तशा प्रकारचे कलर्स त्याने मागवलेले असतात. अद्वैतला कलरच्या बाबतीत खूप नॉलेज असतं, ते आपल्याला स्पष्ट दिसत असतं आणि मागच्या वेळेसही त्याने वेगवेगळे कॉम्बिनेशन दुकानदाराला सांगितलेले होते आणि त्या पद्धतीने कलासाठी साडी आता त्याने छान अशी तिथे मागवलेली असते आणि कला मात्र पाहतच राहते, कारण अद्वैतने जी साडी तिच्यासाठी चूज केलेली असते ती खूप सुंदर असते आणि कला खुश झालेली असते. अशा पद्धतीने अद्वैत आणि कला या दोघांनीही खूप सुंदर असं शॉपिंग केलेलं असतं त्यांच्या लग्नासाठी आणि रोहिणी आणि राहुलच्या विरोधात त्यांनी चांगलाच प्लॅन आखलेला असतो, कारण रोहिणी आणि राहुलने कितीही ठरवलं चांदेकरांना उद्ध्वस्त करायचं तरीही ते शक्य होणार नाही, हे मात्र तेवढंच खरं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.